जीवे मारण्याच्या धमक्या देत ॲट्रॉसिटी पोक्सो प्रकरण मिटवण्याचे आमिष. 15 लाखांची खंडणी उकळणाऱ्या तिघांना बेड्या. ॲट्रॉसिटी व पोक्सो प्रकरण कायमचे मिटवण्याचे आमिष दाखवत आणि जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत 15 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी मुरगुड पोलिसांनी तिघांना अटक केलीय. या प्रकरणात ऋषिकेश धेंडे राहणार संभाजीनगर कोल्हापूर, तेजपाल युवराज कांबळे राहणार खंड्यामाळ पुष्पनगर तालुका भुदरगड, सौरभ दिनकर कांबळे राहणार जुनी मोरे कॉलनी संभाजीनगर व प्रकाश शंकर यादव राहणार पुष्पनगर तालुका भुदरगड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक आरोपींना 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिर्यादी योगेश कृष्णात दाभोळे राहणार मुरगुड यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या वडिलांविरुद्ध ॲट्रॉसिटी व पोक्सो गुन्हा दाखल असून ते सध्या कोल्हापूर येथील सबजेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. हे प्रकरण दाखल न करण्यासाठी व कायमचे मिटवण्यासाठी आरोपींनी 1 ते 12 जानेवारी 2026 दरम्यान मुरगुड नाका येथील फिर्यादीच्या घराजवळ तसेच मडिलगे फाट्याजवळील शेतरस्त्यावर वेळोवेळी धमक्या देत 15 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तेजपाल कांबळे, सौरभ कांबळे व प्रकाश यादव यांना अटक केली. तेजपाल कांबळे याच्याकडून खंडणीच्या रकमेतून खरेदी केलेले सुमारे 2,66,000 रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. तसेच प्रकरण मिटवण्यासाठी आणखी 35 लाख रुपयांची मागणी करून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर परिणामांची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुंडळे, सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारे, अंमलदार संदीप ढेकळे, संतोष भांदिगरे, बजरंग पाटील व सचिन पारखे करीत आहेत. चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन